रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. आपली निशाणी खटारा, आपली निशाणी खटारा, मनात ठेवा खटारा, लक्षात ठेवा खटारा. आपल्या प्रगतीसाठी, आपल्या येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी एकाच पक्ष महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्ष. मतदार बंधू आणि बंधूंनो, लक्षात ठेवा, करा. त्याचबरोबर नेरे जिल्हा परिषद मतदारसंघामधून मारुती यांच्यासाठी सुद्धा खटारा जिल्हा समोरून कडे टाकून भरघोस मतांनी विजयी करा. मतदार बंधू आणि बंधूंनो, मतदार बंधू आणि बंधूंनो, 7 फेब्रुवारी 2023 रोजी होणार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा या ठिकाणी जोरदार प्रचार महाविकास आघाडीचा पाहायला मिळतोय. आपल्यासोबत जोडलेले आहेत विलासजी फडके. एकूणच घरोघरी प्रचारानंतर आज रॅलीचं रूपांतर या ठिकाणी प्रचारात पाहायला मिळते. कशा प्रकारचा जनतेचा प्रतिसाद आहे आणि घोषणांच्या माध्यमातून नाही ना प्रश्न सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी रॅलीतून जो आवाज उठवलाय, कशा प्रकारचा जनतेला आश्वासित कराल आणि जनतेचा कशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला लाभतोय? नमस्कार. आपल्याला या निवडणुकीत जे आपण घरोघरी विनंती करतो, हात जोडतोय, खूप प्रतिसाद मिळतोय आणि मी जास्तीत जास्त घरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आतापर्यंत. आणि या निवडणुकीत मला म्हणजे मला मानणारा वर्ग आणि माझ्या महाविकास आघाडीचा सर्व घटक पक्ष वगैरे सगळ्यांनी यावेळेला खूप मला उचलून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं यावेळेला आपल्याला जरी ते आपण कमी होतो, आपण आता याच्यामध्ये आपण त्यांच्या पुढे जात आहोत. विलास दादा आगे बढ़ो, महाविकास आघाडीचा. एकूणच प्रचारात त्यांनी आघाडी घेतल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. काय जनतेचे प्रश्न आपण जनतेसमोर घेऊन जात आहात आणि कशा प्रकारे आपल्याला मागील पण प्रदीर्घ अनुभव राहिलेला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्या प्रश्नांना आपण प्राधान्य देणार? खरं तर मागची निवडणूक आम्ही काही मतांनी हरलो असलो तरी इथले 15 वर्षापासून जे लोकांचे प्रलंबित प्रश्न आहेत, या आदायचे ग्रामपंचायतचे असतील, आमच्या या मतदारसंघातील असतील, तर या आदायचे प्रश्न बघितलं तर खूप गांभीर्य आहे. का या आदायच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असेल, या कॉलनीत मी फिरत असताना लोकांची ही भावना आहे का ज्याला आम्ही 8 वर्षापूर्वी वोटिंग केलं, त्याला मतदान केला, ते माणूस आम्हाला माहित सुद्धा नाहीये. म्हणजे अशा पद्धतीची सिच्युएशन तशी आहे. आणि 8 वर्ष काय याच्या अगोदर सुद्धा भरपूर आश्वासन त्या लोकांना मिळाली, पण ह्या आश्वासनाला कुणीही न्याय दिला नाही. पण मी या आदायच्या ग्रामपंचायतीत राहून मी आता गावदेवच्या मंदिर समोर बोलतोय का मी या आदायचा जो काय पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, हे मी तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे सोडवणारच आहे. या ठिकाणी मागील जो उमेदवार निवडून आला तो या ठिकाणी आलाच नाही असं त्यांनी जनतेचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. पाणी प्रश्न असेल किंवा कचऱ्याची समस्या असेल, विविध प्रश्नांना ते पुढे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असं आपल्यासोबत जोडलेले. मात्र एकूणच आपण प्रचारात सहभागी आहात, कशा प्रकारचा या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद आहे आणि उमेदवारांना जनतेचा कशा प्रकारचा पाठबळ लाभत आहे? निश्चित रूपाने शेतकरी कामगार पक्षाचे दोन्ही जे उमेदवार आहेत, विलास फडके असतील, आमचे मारुती भस्म असतील, यांना अतिशय चांगला प्रतिसाद आहे. कारण गेल्या 8-10 वर्षामध्ये आदायचे जे प्रश्न आहेत,
आपण जर बघितलं की आदाईमध्ये आज जो पाणी पुरवठा होतोय तो 2007-8 साली तत्कालीन सरपंच किंवा त्यावेळी माझे मिसेस जिल्हा परिषद मेंबर होती, त्यांनी जो पाणी पुरवठ्याचा जो कनेक्शन घेतलाय आजही तोच कनेक्शन आहे. त्यावेळी आदाईची लोकसंख्या साधारणपणे 2,500 होती, आज ती 25,000वर पोहोचली. परंतु हे सगळं संक्रमण होत असताना, हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन होत असताना सुविधांमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मात्र कुठेही डेव्हलपमेंट झालेलं नाही. आणि ती डेव्हलपमेंट केवळ आणि केवळ शेतकरी कामगार पक्ष करू शकतो याची खात्री या इथल्या नवीन रहिवाशाने पोहोचलेली. आज आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये जेव्हा बैठका झाल्या तेव्हा अतिशय सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. आणि त्याच्या जोरावरती आम्हाला वाटतं की विलास फडके आणि मारुती बसम्यांचा खटारा या ठिकाणी निश्चित निवडून येणार आहे. रॅलीच्या माध्यमातून नैनाचा प्रश्न आपण जनतेसमोर या ठिकाणी मांडलेला आहे. नैना प्रश्न सोडवण्याचं आश्वासित केलं जात आहे. कशा प्रकारे पाहत आहे नैना प्रश्नाकडे आणि जनतेची कशा प्रकारे या ठिकाणी जी समस्या आहे ती थांबवली जाईल? आपण बघितलं तर आदाईमध्ये बहुसंख्य ठिकाणी आता डेव्हलपमेंट झालेली आहे. त्याच्यामध्ये नैना 2013 नंतर आलेला आहे, पण त्याच्या अगोदरही आदाईमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे. पण या नैनाच्या प्रश्ना संदर्भात सातत्याने जर या तालुक्यामध्ये आवाज कुणी उठवला असेल तर तो शेतकरी कामगार पक्ष आणि नैना संघर्ष समितीच्या माध्यमातून. अनेक लोकांनी घरं डेव्हलपमेंटला दिलेत किंवा जी शेतांमध्ये बांधकामं केलेत ती तोडल्याचाही अनुभव या ठिकाणी आदाईकरांना आलेला आहे. आणि ते केवळ आणि केवळ शेतकरी कामगार पक्ष सोडू शकतो याची खात्रीही त्यांना पटलेली आहे. आणि म्हणून या नैनाच्या प्रश्न सोडवण्यासाठी असेल किंवा सातत्याने भारतीय जनता पार्टी जे काही आश्वासन देतात, आता दिवा पाटील साहेबांच्या नामांतराचा विषय असेल किंवा नैनाचा विषय असेल, ही केवळ आश्वासनं मिळतात. इथं खूप मोठा विकास होईल हे गेले आपण 2014 पासून बघतो की केंद्रात राज्यात सगळीकडे यांची सत्ता आहे, पण तू जनतेला मात्र पाण्यासाठी वनवन करावे लागतो. नैनासाठी अनेक हेलपाटे या ठिकाणी कुठली क्लिअर स्ट्रॅटेजी किंवा क्लिअर प्लॅन यांच्याकडे नाहीये. आणि तो आखण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची सत्ता किंवा शेतकरी कामगार पक्षाचा एक जागरूक लोकप्रतिनिधी या ठिकाणी येणं गरजेचं आहे. याची खूणगाठ किंवा याची खात्री या इथल्या जनतेला पटलेली आहे आणि त्याच्यामुळं लोक ही आमच्या विलास फडके आणि मारुती बसम्यांच्या सोबत आहेत. या ठिकाणी